प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. काळजा येशूच्या काकुळतीच्या दर्या, मागतो आधार कृपेच्या ये झऱ्या. आमची काळजी थंडानी अनुपकारी, कर्त्यांना तू आपल्या काळजा परी. काळजा येशूच्या मागतो समस्त, दे तुझीच माया जास्त व जास्त. आज महिन्याचा पहिला शुक्रवार आणि अशा पार्श्वभूमीवरती प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पाचारण करत आहे शिष्यत्वाची किंमत मोजण्यासाठी. आणि ही शिष्यत्वाची किंमत नक्की काय आहे ते पहिल्या वाचनात आणि शुभवर्तमानात आपल्यासमोर सादर करण्यात आलेलं आहे. पहिलं वाचन नहूमच्या पुस्तकातलं आहे. पार्श्वभूमी बघा की निनवेसारखं शत्रू राष्ट्राचं राजधानीचं शहर जमीनदोस्त झालेलं आहे. ही बातमी यरुशलेमला येऊन पोहोचलेली आहे. नहूम आपल्या लोकांना सांगत आहे, आनंद करा, उल्हास करा, कारण ती मोठी नगरी जमीनदोस्त झालेली आहे. आपला शत्रू जमिनीला धुळीला मिळालेला आहे. आणि मग मोठ्या आनंदाने उत्सव साजरा करू लागले. नहूम म्हणजे सांत्वन. जणू काही त्या शत्रू पक्षाचा नायनाट करून परमेश्वराने आपल्या लोकांचं सांत्वन केलेलं. परंतु पुढे मात्र जर आपण बघितलं तर दोन गोष्टी झालेल्या आहेत. एक गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे ती निनवे नगरी पडली त्याचप्रमाणे पुढे जेरुसलेम देखील उद्ध्वस्त झालं, जमीनदोस्त झालं. तिथेच नेमकी शिष्यत्वाची किंमत काय असते त्याची मेख दडलेली आहे. ती शिष्यत्वाची किंमत कोणती? सगळ्या चुका माणूस एकटा करू शकत नाही, म्हणून माणसाने इतरांच्या चुकांकडून धडा घ्यायचा. जे इतिहासाकडून धडा घेत नाहीत त्यांना इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची शिक्षा होत असते. अगदी त्याप्रमाणे ह्या ठिकाणी निनवेच्या लोकांचा नाश का झाला ह्याच्यावर जेरुसलेमच्या लोकांनी चिंतन केलं नाही. ते त्याच मार्गाने चालत राहिले. बाबूजी धीरे चलना, राह में बडे धोके है, जरा संभलना, हा संदेश त्यांनी आपल्या मनात बाळगला नाही. संदेश त्यांनी येऊन त्यांना सावध केलं, तरी देखील ते निसरड्या वाटेवरून चालतच राहिले आणि शेवटी त्यांचाही कपाळमोक्ष झाला. शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की ज्याला माझ्या मागे यायचं आहे त्याने आपला वधस्तंभ किंवा क्रूस उचलून घ्यायचा आणि दररोज मला अनुसरायचं. माणूस क्रूस उचलण्याऐवजी ऐशाराम, मौज मजा, चैनबाजी ह्याच्यासाठी प्रयत्नशील राहतो. दुर्दैवाची गोष्ट अशी की आपण ज्याला क्रूस समजतो, आपण ज्याला ओझं समजतो, आपण ज्याला टेन्शन समजतो त्यामध्येच स्वातंत्र्य दडलेलं असतं. त्या क्रूसामध्ये मुक्ती दडलेली आहे. त्या आपल्या कामामध्येच यश दडलेलं आहे. त्या आपल्या तणावामध्येच आपला विसावा दडलेला आहे. मात्र माणूस कामामध्ये नाही तर कामाबाहेर विसावा शोधतो. कामामध्ये आनंद शोधत नाही तर काम संपलं का त्याला वाटतं आत्ता आपण सुखी झालो. कामामध्ये स्वातंत्र्य दडलेलं असतं, परंतु माणसाला काम हे बंधन वाटत असतं. म्हणून येशू जेव्हा सांगत आहे की आपला क्रूस उचलून माझ्या मागे या, संपूर्ण जग कमावलं आणि आत्मा गमावला तर त्याला काय लाभ? ह्याचा अर्थ इतकाच आहे की ह्या जगातील सगळी सुख आपण कमावली, परंतु खरं परमसुख कधी अनुभवलंच नाही तर त्याला काय लाभ? शिष्यत्वाची किंमत
मोजण्यासाठी येशूने वेगवेगळी प्रतीकं वापरलेली आहेत. क्रूस हे त्याच्यातलं एक प्रतीक झालं. बालक हे दुसरं प्रतीक आहे. बालकासारखे झाल्याशिवाय देवाच्या राज्यात तुम्ही प्रवेश करू शकत नाही. प्याला हे तिसरं प्रतीक आहे की हा प्याला पिल्याशिवाय तुम्हाला स्वर्गात जाता येणार नाही. आणि सेवक हे चौथं प्रतीक आहे की ज्याला स्वामी व्हायचं आहे त्याने सेवक झालं पाहिजे. ज्याला मोठं व्हायचं आहे त्याने दास झालं पाहिजे. ही शिष्यत्वाची किंमत मोजण्याची शक्ती येशूच्या अतिपवित्र हृदयात असलेल्या प्रेमाकडे मागूया. आणि आज महिन्याचा पहिला शुक्रवार, ह्या शुक्रवारी प्रार्थना आणि उपवास ह्यांच्या माध्यमातून आध्यात्मिक शक्ती मिळवूया. त्या प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.